हे पैशावर झोपणारे लोक आहेत. यांना भावना आणि आरक्षण काय हे कळतच नाही, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांना देखील त्यांनी धारेवर धरलंय. देवेंद्र फडणवीसांनी माझ्या विरोधात षडयंत्र उभा केलंय. सरकार आमच्या भावनेशी खेळतंय. मराठा बांधवांनी देवेंद्र फडणवीसला किंमत नाही द्यायची, असं यावेळी मनोज जरांगे बोलत होते. आताच कळालंय मला आपल्याच माध्यमातून, मग आपल्या बांधवांनी सांगितलंय असं आहे. काय जे विचारायचं त्यांना, यांना काय कळणार आहे आरक्षण म्हणजे काय, आरक्षण कशाला लागतंय. हे गोर गरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत हे सगळेच, कारण ते पण एक सत्तेचाच भाग आहे. ते पण सत्तेचाच भाग आहे. शेवटी देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं अभियान षडयंत्र माझ्या विरोधात उभा केलेलं आहे बोलायसाठी. ह्या श्रीमंत राजकारण्यांना कधीच गोरगरिबांच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही कळणार, कारण हे श्रीमंतीत जगणारे पैशावर झोपणारे लोक आहेत. कारण गाद्यावर जसे झोपत आहेत तसे पैसे, एक कोणता तरी मंत्री झोपला होता बघा, पैसे आथरले होते त्याच्यावर झोपत होता, म्हणजे गादी तयार केली. असे यांना काय फिकीर आहे, यांना काय कळणार आहे आरक्षण. जो रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करतो, ऊस तोडतो, हमाली करतो, कष्ट करतो, 1-1 रुपया व्याजानाकडून पोरं शिकवतो, ते पोरं नोकरीला लागत नाही, मग त्या पोरांचे हाल काय, त्या मुलींचे हाल काय, हे यांना माहिती आहे. गोरगरिबाला माझ्या यांना माहीत नाही आहे. त्याच्यामुळे हे कुंकड बोलत येतं. यांना ज्यावेळेस कळतं ना या गोष्टीपासून हा त्रास होतो, त्यावेळेस यांच्या लक्षात येतं की अरे हे गरजेचं आहे. म्हणजे नाही का, जाळ पोळाल्यावर यांना कळतो अरे हे जाळ आहे, याला जाळ म्हणते. इंजेक्शन टोचल्यावर वाटतं माणसाला हे इंजेक्शन आहे, कारण ते त्यांना टोचत नाही ना, भावना नाही ना. आम्हाला वेदना टोचत्यात, आमचा आक्रोश आहे पोरांचा की गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांना कुठं भावना, ते खेळतात आमच्या भावनेशी. आमच्या यांना भंपकपणा म्हणतात ते. आमची एखादी भगिनी रडायला जर लागली तर त्याला नाटक समजित येते. यांना वेदना नाहीत, त्या पैशाच्या जोरावर यांना वेदना नाही, सत्तेच्या जोरावर वेदना. त्यामुळे त्यांच्या पुढं काय आंदोलन करायचं, त्यांना काय भेटायचं. अरे आपला मराठा लय मोठा आहे असं कोणाला विचारायला जायचं का, कोणाला किंमत द्यायची नाही. मराठ्यांना विनंती माझी, कसल्याला किंमत नाही द्यायची, अशी सोडून द्यायची कशी. अजिबात खरं सांगतोय मी, आपला समाज लय मोठा आहे, कोणाला काय ज्या विचारायचं काय आहे त्यांना त्याचे काय पाय पडायला जायचे, काय घेण्याचं यांना. यांच्या तोंडापुढं सुद्धा उभं राहायचं नाही. हो, सगळ्यांनी शांत राहावं, संयम ठेवायचा, काय किंमत द्यायची नाही यांना. पण माझ्या मराठ्याच्या पोराला त्रास होता कामा नाही. हो, ते बी जाहीर सांगतो, तिथं माझ्या मराठ्याच्या पोराला त्रास होता कामा नाही अजिबात.